गावातल्या एका छोट्या पण सुंदर घरात रोहिणी आणि विलासचं आयुष्य सुरू झालं होतं. लग्नाला नुकतेच 6 महिने झाले होते. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. रोहिणीच्या मनात लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल खूप काही स्वप्न होती. ती विचार करायची की आपण आणि विलास मिळून छोटंसं पण आनंदी आयुष्य जगू, एकमेकांना समजून घेऊ आणि एकमेकांचा आधार बनू. पण हळूहळू तिला जाणवायला लागलं की त्या घरात तिचं अस्तित्व फक्त सून म्हणून आहे, बायको म्हणून नाही. विलासचा सगळा वेळ ऑफिस आणि आई-वडिलांमध्येच जात होता. रोहिणीशी तो फारसं बोलायचा नाही. जेव्हा एक दिवस रोहिणीने हळूच विचारलं, "विलास, आपण उद्या थोडं बाहेर जाऊयात का? खूप दिवस झाले आपण दोघे कुठेच गेलेलो नाही." तेव्हा विलास मोबाईलमध्ये बघतच म्हणाला की आईला विचार, घरात कामं असतात, प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर फिरायला वेळ नसतो. हे ऐकून तिचं मन तुटलं. ती मनात म्हणाली, "मी त्याची बायको आहे की घरातील कामवाली?" त्या घरात विलासची आई खूप कडक स्वभावाची होती. ती रोहिणीला नेहमी सांगायची की सून म्हणजे घर सांभाळणारी असते. तिने फार अधिकार दाखवायचे नसतात. एक दिवस रोहिणीने विलाससाठी त्याचा आवडता गाजर हलवा बनवला होता. तो ऑफिसवरून आला तेव्हा ती आनंदाने म्हणाली, "विलास, बघ ना, तुझ्यासाठी हलवा केला आहे." पण तो काहीच न बोलता आपल्या खोलीत गेला. तेव्हा सासू लगेच म्हणाली, "काहीही करण्याआधी सासू-सासऱ्यांना विचारायचं असतं. नवऱ्याला खुश करण्यासाठी एवढं नाटक नको." रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. ती रात्री एकटीच छतावर बसली होती. तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. बायकोचा अधिकार म्हणजे नेमकं काय? नवऱ्याशी बोलण्याचा, त्याच्यासोबत वेळ घालवण्याचा, की त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असण्याचा? पण हा अधिकार तिला का मिळत नव्हता? त्या रात्री विलास वर आला तेव्हा त्याने पाहिलं की ती शांतपणे बसली होती. "इथे काय करतेस?" त्याने विचारलं. तेव्हा तिने हळू आवाजात सांगितलं, "विलास, मी तुझ्याशी थोडं बोलू का?" "आता नाही, मी आता थकलो आहे." मग तिने त्याचा हात पकडला. "मी तुझी बायको आहे ना?" त्यावर तो थोडं चिडूनच म्हणाला, "हो, मग?" तिचे डोळे भरून आले. "मग मला तुझ्याशी बोलण्याचा अधिकार आहे ना?" तो काही क्षण शांत झाला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि तो खाली निघून गेला. त्या रात्री ती खूप रडली. तेव्हा तिला तिच्या आईचे शब्द आठवत होते की लग्न म्हणजे 2 माणसांचं नातं असतं, फक्त जबाबदारी नाही. पण तिच्या आयुष्यात तसं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी एक घटना घडली, जी रोहिणीच्या आयुष्याचा मार्गच बदलणारी होती. विलास ऑफिसला निघत होता, तेव्हा तिने धाडस करून त्याला थांबवलं. "विलास, मला काही सांगायचं आहे." सासू देखील तिथेच उभी होती. "काय आहे आता?" विलासने विचारलं. तिचा आवाज थरथरत होता, पण तरीही ती म्हणाली, "मी या घरात सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या निभावेन, पण मला बायको म्हणून माझे अधिकार देखील हवे आहेत." हे ऐकताच घरात एकदम शांतता पसरली. सासू रागाने म्हणाली, की "अधिकार? सून असून अधिकार मागतेस?" तेव्हा रोहिणीने पहिल्यांदाच ठाम आवाजात सांगितलं, "हो, कारण मी फक्त सून नाही, तर मी विलासची पत्नी आहे." विलास देखील तिच्याकडे आश्चर्याने बघत होता, कारण आजपर्यंत शांत राहणारी ती आज पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली होती. आणि ही सुरुवात होती एका बायकोच्या अधिकारासाठीच्या लढ्याची. तिने त्या दिवशी पहिल्यांदाच स्वतःसाठी आवाज उठवला होता. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. सासू रागाने रोहिणीकडे पाहत होती आणि विलास थोडा गोंधळलेला उभा होता. "तू एक सून असून अधिकार मागतेस?" सासू मोठ्याने म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. "आई, मी या घरात सगळं करेन. तुम्हाला आई-बाबांसारखंच मान देईन. पण मी विलासची बायको आहे. मला त्याच्याशी बोलायचं, त्याच्यासोबत वेळ घालवायचा हा माझा अधिकार आहे की नाही?" विलास काही क्षण काहीच बोलला नाही. त्याला वाटत होतं रोहिणी कधीच असं काही बोलणार नाही. मग सासू लगेच म्हणाली, "विलास, बघ तुझ्या बायकोचे रंग. लग्नाला 6 महिने झाले नाहीत आणि आता अधिकार मागायला लागली आहे." पण विलासने शांतपणे बॅग उचलली आणि म्हणाला, "मी ऑफिसला जातो. यावर संध्याकाळी बोलू." आणि तो निघून गेला. आता रोहिणीच्या मनात थोडी भीती होती, पण आता कुठेतरी हलकं देखील वाटत होतं. कारण आज तिने तिच्या मनातील बोलून दाखवलेलं होतं. तो दिवस कठीण होता. संपूर्ण दिवस सासू रोहिणीशी नीट बोललीच नाही, तर तिच्या बोलण्यात टोमणे होते. आजकालच्या मुलींना सासरचं घर नको, फक्त अधिकार हवे असतात. रोहिणी शांतपणे काम करत राहिली. तिच्या मनात एकच विचार होता की मी काही चुकीचं बोललेले नाही. त्या संध्याकाळी विलास ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरात
एक विचित्र शांतता होती. काही वेळाने सासू लगेच म्हणाली, तुझ्या बायकोशी आधी बोल. आज ती खूप मोठं भाषण देत होती. मोठमोठ्या गोष्टी करत होती. विलासने काहीच उत्तर दिले नाही. तो थेट खोलीत गेला. रोहिणी तिथेच उभी होती. काही क्षण दोघेही शांत होते. मग विलास म्हणाला, रोहिणी, तू आज जे काही बोललीस ते खरंच मनापासून बोललीस का? तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हो, कारण मला खूप दिवसापासून असंच वाटत होतं. पण तुला असं का वाटतं? विलासने विचारलं. ती हळू आवाजात म्हणाली, विलास, तू मला कधी वेळ दिलास का? आपण दोघे कधी नीट बोललो का? मी तुझी बायको आहे, पण तुझ्या आयुष्यात माझं स्थान कुठे आहे? आता तो शांत झाला आणि त्याला आठवलं की खरंच तो कधी रोहिणीशी निवांत बसून बोललेलाच नव्हता. ती पुढे म्हणाली, मी या घरात सगळ्यांसाठी जगते, पण माझ्यासाठी कोणी आहे का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे, तू माझा नवरा म्हणून माझ्या बाजूने उभा राहा. विलासला तिच्या शब्दाने धक्का बसला. त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात इतकं दुःख पाहिलं होतं. पण गोष्ट इथेच संपली नाही. त्या रात्री जेवताना सासू पुन्हा बोलायला लागल्या. आजकालच्या मुलींना सासू सासऱ्यांचा आदरच नाही. रोहिणी शांत बसली होती. पण विलास अचानक म्हणाला, आई, रोहिणीने काही चुकीचं बोललेलं नाही. तेव्हा सासू थोडी चिडली. म्हणजे आता तू तिच्या बाजूने बोलणार का? तो शांतपणे म्हणाला, आई, ती माझी बायको आहे. तिच्या भावना समजून घेणं माझं कर्तव्य आहे. हे ऐकून रोहिणीला देखील आश्चर्य वाटलं. कारण पहिल्यांदाच तो तिच्या बाजूने बोलत होता. तेव्हा सासू रागानेच म्हणाली, ठीक आहे, आता या घरात सून नाही तर फक्त बायको राहील. आणि ती तेथून उठून निघून गेली. त्या रात्री रोहिणी छतावर बसली होती. तिच्या मनात खूप भावना होत्या. विलास तिच्या जवळ आला. रोहिणी, ती वळली. तो हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर. कदाचित मी तुझ्या भावना कधीच समजून घेतल्याच नाहीत. मी नेहमी आईच्या म्हणण्यानुसार वागलो, पण कधी विचारच केला नाही की माझ्या बायकोला काय वाटत असेल. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मला फक्त तुझं प्रेम आणि साथ हवी आहे. विलासने हलकंच स्मित हास्य केलं आणि तिचा हात धरला. आतापासून मी प्रयत्न करेन. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पण तिला माहिती होतं, ही लढाई अजूनही संपलेली नव्हती. कारण सासूच्या मनात अजूनही रोहिणीविषयी राग होता. आणि पुढे काय होणार होतं हे अजूनही कोणालाच काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर रोहिणी आणि विलासच्या आयुष्यात थोडासा बदल सुरू झाला. पण तो बदल सगळ्यांनाच स्वीकारणं खूप सोपं नव्हतं. विलासने त्या रात्रीनंतर रोहिणीशी थोडं अधिक बोलायला सुरुवात केली. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो तिच्याशी 2 शब्द बोलायचा. कधीकधी हसत देखील होता. रोहिणीच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटला होता. पण सासूच्या मनात मात्र रागाची ज्वाला धगधगत होती. तिला असं वाटत होतं की सूनबाई तिच्या मुलाला तिच्यापासून दूर नेत आहे. एक दिवस सकाळी नाश्त्याच्या वेळी सासूबाई अचानक म्हणाली, विलास, पुढच्या महिन्यात तुझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. आपण सगळे 8-10 दिवस गावाला जाऊ. तेव्हा विलास म्हणाला, हो आई, जाऊ ना. रोहिणी देखील हसली. कारण तिला वाटलं, पहिल्यांदाच सगळेच मिळून कुठेतरी बाहेर जाणार आहोत. पण पुढच्या क्षणी सासू म्हणाली की रोहिणी, तू इथेच राहा. घर सांभाळायला कोणीतरी हवं ना. रोहिणीचा चेहरा पडला. विलास थोडा आश्चर्याने म्हणाला, आई, ती देखील येईल ना? ती एकटी कशी राहील? तेव्हा लगेच सासूबाई कडक आवाजात म्हणाली, घर रिकामं ठेवायचं का? सून म्हणजे घर सांभाळणारी असते. रोहिणी तिथे काहीच बोलली नाही. ती शांत झाली आणि तिच्या मनात पुन्हा तीच वेदना उफाळून आली. मी या घरची सदस्य नाही का? रात्री विलास खोलीत आला. रोहिणी खिडकीजवळ उभी होती. तू काही बोलली नाहीस? विलास म्हणाला. तेव्हा रोहिणी हलक्या आवाजात म्हणाली, मी काय बोलणार? निर्णय तर आधीच झाला होता. विलास काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, रोहिणी, तुला यायचं असेल तर आपण आईशी पुन्हा बोलू. रोहिणी हसली, पण त्या हसण्यामध्ये वेदना होती. विलास, आता मला कुठे जायचं हे महत्त्वाचं नाही. मला फक्त एवढंच वाटतं की या घरात मला परक्यासारखं वागवलं जातं. विलासच्या मनाला ते शब्द लागले. दुसऱ्या दिवशी सासूबाई शेजारच्या बाईशी बोलत होती की आजकालच्या मुलींना सासरची कामं नकोत, फक्त नवऱ्याभोवती फिरायचं असतं. रोहिणीने ते ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी देखील ती बोलली नाही. काही दिवसांनी गावाला जाण्याचा दिवस जवळ आला. घरात सगळे तयारी करत होते. रोहिणी शांतपणे सगळ्यांची बॅग भरत होती. विलास तिच्याकडे पाहत होता. त्याला जाणवत होतं की तिच्या मनात खूप दुःख आहे. तो तिच्याजवळ आला. विलास, मला खरंच वाईट वाटतं.
विलास, मला तुझ्याकडून काही नको, फक्त समजून घे. त्यानंतर तो दिवस आला. सकाळी सर्वजण गावाला जायला निघाले. रोहिणी दरवाजात उभी होती. विलासने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. काळजी घे, तो म्हणाला. तिने हलकंसं मान हलवली आणि गाडी निघून गेली. ते गेल्यानंतर घरात एकदम शांतता पसरली. एकटेपणा. संपूर्ण घर रिकामं होतं. रोहिणी पहिल्यांदाच इतकी एकटी पडली होती. ती हॉलमध्ये बसली आणि अचानक रडायला लागली. तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. मी खरंच चुकीची आहे का? ती स्वतःलाच विचारत होती. पण त्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. संध्याकाळी दरवाजावर टकटक झाली. रोहिणीने दरवाजा उघडला तर समोर विलास उभा होता. ती आश्चर्याने म्हणाली, विलास, तू? तो हलकसा हसला. हो, मी परत आलो आहे. पण तू तर गावाला गेला होतास ना? विलास म्हणाला, हो, पण मी विचार केला, माझी बायको इथे एकटी आहे आणि मी तिला सोडून आनंदात कसा काय राहू शकतो? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे म्हणाला, आई रागावली, पण मी तिला सांगितलं, माझ्या बायकोचा माझ्यावर अधिकार आहे. मला तिची काळजी वाटते. हे ऐकून रोहिणी काही क्षण काही बोलू शकली नाही. तिच्या मनात पहिल्यांदाच एक भावना आली की तिचा नवरा तिच्यासाठी उभं राहिलेला होता. पण या निर्णयामुळे सासूच्या मनातील राग मात्र आता आणखीन वाढणार होता आणि पुढे या घरात एक मोठं वादळ येणार होतं. विलास त्या दिवशी रोहिणीसाठी गावावरून परत आला. त्या क्षणी रोहिणीच्या मनात पहिल्यांदाच असं वाटलं की तिचा नवरा खरंच तिच्या पाठीशी उभा आहे. त्या रात्री दोघेही बराच वेळ बोलत बसले होते. रोहिणी शांतपणे म्हणाली, विलास, आज तू माझ्यासाठी परत आलास, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, मी आधी खूप चुका केल्या, पण आता मला समजायला लागलं आहे. बायको म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, ती आयुष्यभराची साथीदार असते. रोहिणीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसत होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजला. विलासने फोन उचलला. फोनवर त्याची आई बोलत होती. तिचा आवाज खूपच रागाने भरलेला होता. विलास, तू गावावरून परत का आलास? तो शांतपणे म्हणाला, आई, रोहिणी इथे एकटी होती. यावर आई संतापली. म्हणजे आता बायकोसाठी आईला सोडून येशील? तो काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, आई, मी तुम्हाला सोडलेले नाही, पण रोहिणी देखील माझी जबाबदारी आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग आई रागाने म्हणाली, ठीक आहे, आम्ही उद्याच परत येतो, आणि फोन कट झाला. रोहिणी म्हणाली, आई खूप रागावले आहेत का? विलासने तिचा हात धरला. घाबरू नकोस, यावेळी मी तुझ्या बाजूने उभा राहीन. मग रोहिणीच्या मनात थोडा दिलासा मिळाला, पण भीती अजूनही होती. दुसऱ्या दिवशी विलासचे आईवडील घरी परत आले. आई घरात येताच मोठ्याने म्हणाली, खूप मोठी झाली आहे ही सूनबाई. रोहिणी शांतपणे उभी होती. विलास पुढे आला. आई, तिने काही चुकीचं केलेलं नाही. यावर आई संतापली. हे सगळं तिच्यामुळे झालं आहे. तिने तुला माझ्या विरुद्ध उभं केलं आहे. हे ऐकून रोहिणीचे डोळे पाणावले. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मी असं काही केलेलं नाही. पण सासूबाई ऐकायला तयारच नव्हती. तुझ्यामुळे माझा मुलगा बदलला आहे. तेव्हा अचानक विलास मोठ्याने म्हणाला, आई, मी बदललेलं नाही, मी फक्त समजून घ्यायला लागलो आहे. आता घरात पुन्हा शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, आई, तू मला लहानपणापासून शिकवलं की घरातल्या प्रत्येकाचा आदर करायला हवा. मग रोहिणीचा आदर का नाही? यावर आई काही क्षण काहीच बोलू शकली नाही. विलास पुन्हा म्हणाला, ती या घरची सून आहे, पण ती माझी बायको देखील आहे. तिचेही काही अधिकार आहेत. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण आज विलास पहिल्यांदाच तिच्यासाठी इतक्या ठामपणे उभा राहिला होता. सासूचा राग मात्र कमी झाला नव्हता. ती म्हणाली, ठीक आहे, जर तिला इतके अधिकार हवे असतील तर तिने हे घर सोडून जावं. हे ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. विलाससुद्धा थोडासा हादरला. आई, तू असं कसं बोलू शकतेस? तो म्हणाला. आई कठोर आवाजात म्हणाली, या घरात माझं म्हणणं चालतं. रोहिणी शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यात फक्त अश्रू होते, पण तिच्या मनात एक वेगळीच ताकद जागी झाली होती. ती पुढे आली आणि शांत आवाजात म्हणाली, आई, जर माझ्या अधिकारांसाठी मला घर सोडावं लागणार असेल तर मी तयार आहे. विलास आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. ती पुढे म्हणाली, पण जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. सासू रागाने म्हणाली, काय? रोहिणीच्या आवाजात वेदना होती, पण शब्द खूप ठाम होते. मी या घरात कधीच तुमच्या विरुद्ध उभी राहिली नाही. मला फक्त माझ्या नवऱ्याचं प्रेम आणि साथ हवी होती.
त्या क्षणी सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना चालू होत्या. विलास द्विधा मनस्थितीमध्ये उभा होता. कारण आई आणि बायको यांच्यामध्ये तो अडकलेला होता. आणि रोहिणी ती तिच्या अधिकारासाठी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घ्यायला देखील तयार झाली होती. घरात एकदम शांतता पसरली होती. इतक्यात सासूने रागाच्या भरात तिला घर सोडून जा असं म्हटलं होतं. आणि त्या सगळ्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात वादळ उठलं होतं. रोहिणी शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. विलास आता पूर्णपणे गोंधळलेला होता. कारण एकीकडे आई, जिने त्याला जन्म दिला, वाढवलं होतं, आणि दुसरीकडे रोहिणी, त्याची पत्नी, जी त्याच्याकडून फक्त प्रेम आणि साथ मागत होती. रोहिणी हळूच तिच्या खोलीत गेली. काही वेळाने ती एक छोटी बॅग घेऊन बाहेर आली. विलास घाबरून म्हणाला, रोहिणी, तू हे काय करतेस? ती शांतपणे म्हणाली की आईने सांगितलंय ना मला घर सोडायला. विलासच्या डोळ्यात धक्का दिसत होता. तू खरंच जाणार आहेस? तिचे डोळे भरून आले. विलास, मला हे घर सोडायचं नाही, पण जर इथे राहण्यासाठी मला माझा स्वाभिमान सोडावा लागणार असेल तर ते मला मान्य नाही. आता तिच्या शब्दामध्ये वेदना होती, पण ताकद देखील होती. त्यानंतर विलास काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. त्याला आठवत होतं रोहिणी या घरात आल्यापासून किती मनापासून सगळ्यांसाठी करत होती. सकाळपासून रात्रीपर्यंत घर सांभाळणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं, पण तरीही तिला कधी प्रेम मिळालं नाही. मग विलासने एक खोल श्वास घेतला. मग तो आईकडे वळला आणि म्हणाला, आई, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. आई अजूनही रागात होती. काय बोलायचंय? तो शांतपणे म्हणाला, आई, जर रोहिणी या घरातून गेली तर मीही तिच्यासोबत जाईन. हे ऐकून घरात एकदम आता शांतता पसरली. आईला विश्वास बसत नव्हता. काय म्हणालास? ती मोठ्याने म्हणाली. तो ठाम आवाजात म्हणाला, हो आई, कारण ती माझी बायको आहे आणि तिचा माझ्यावर अधिकार आहे. आई काही क्षण काहीच बोलली नाही. आता तिच्या डोळ्यात राग होता, पण त्या रागामागे भीती देखील होती. तेव्हा तिला अचानक जाणवलं की जर रोहिणी गेली तर तिचा मुलगा देखील तिच्यापासून दूर जाईल. त्यामुळे ती काही क्षण शांत बसली. मग तिचा आवाज थोडा मवाळ झाला. विलास, तू खरंच तिच्यासाठी घर सोडशील? तो शांतपणे म्हणाला, आई, मला घर सोडायचं नाही. मला फक्त इतकंच हवं आहे की रोहिणीला या घरात तिचं स्थान मिळावं. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या क्षणी आईला जाणवलं की रोहिणीने कधीच तिच्या विरुद्ध काही केलं नव्हतं. ती फक्त तिच्या नवऱ्याचं प्रेम आणि साथ तरच मागत होती. सासू हळूच रोहिणीकडे पाहत म्हणाली, रोहिणी, थांब. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, कदाचित चूक माझीच होती. हे ऐकून रोहिणी आणि विलास दोघेही आश्चर्यचकित झाले. सासू पुढे म्हणाली, मी नेहमी विचार करत होते की तू माझा मुलगा माझ्यापासून दूर नेशील, पण खरं तर तू फक्त तुझं स्थान मागत होतीस. रोहिणीचे डोळे पुन्हा भरून आले. सासूबाई तिच्या जवळ आली. रोहिणी, मला माफ कर. हे शब्द ऐकून रोहिणीला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. तिने बॅग खाली ठेवली आणि सासूबाईंच्या पायांना हात लावला. आई, मला तुमच्याशी कधीच भांडायचं नव्हतं. हां, मला समजायला उशीर झाला, पण आता मला कळलं आहे. विलास दोघांकडे पाहत हसत होता. त्या घरात पहिल्यांदाच समजूत आणि प्रेमाचं वातावरण तयार झालं होतं. लग्नानंतर एक स्त्री फक्त सून नसते, तर ती एक पत्नी असते. तिच्या भावना असतात, तिची स्वप्न असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या नवऱ्यावर प्रेम आणि साथ मिळवण्याचा पूर्ण अधिकार देखील असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.